नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत टॅक्सी या सहकारी टॅक्सी सेवेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवीन अध्याय सुरू होत असल्याचं सांगितलं. भारत टॅक्सीमुळे सर्ज प्राइसिंग किंवा लपलेलं अतिरिक्त शुल्क नसलेली पारदर्शक, सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह प्रवासी सेवा उपलब्ध होईल. तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी, महिलांसाठी अधिक सुरक्षित प्रवास आणि सहकाराच्या बळावर जागतिक दर्जाची तंत्रज्ञान आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या संकल्पनेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर दिला. एअरपोर्टच्या परिसरात राहणारे जे भूमिपुत्र आहेत अशा 3 ते 4 हजार भूमिपुत्रांना बँकेच्या माध्यमातून कर्ज देऊन टॅक्सी द्यायची आणि त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणून भारत टॅक्सीच्या माध्यमातून इथल्या भूमिपुत्रांना ज्यांच्याकरता स्वर्गीय दिबा पाटलांनी लढा दिला त्यांना रोजगार देण्याचा आज करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नागपूरच्या प्रजापती नगर इथे टाटा स्ट्राइव्ह, मनपा आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं मोफत कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या केंद्रातून दरवर्षी 2000 युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार मोफत प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या 1.5 वर्षात 57,000 कोटींचं वाटप करण्यात आले. महामार्गावरील अपघातग्रस्त आणि गरिबांसाठी मोफत आणि सवलतीच्या उपचारांची व्याप्ती वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील सरकारी आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं पहिल्यांदाच तारांकित मानांकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांच्या कामगिरीचं एक समान निकषांवर मूल्यमापन केलं जाईल. राज्यभरातील एकूण 623 रुग्णालयांचा यात समावेश असेल. राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्यासाठी राज्य सरकारनं पहिलं बायोप्लास्टिक धोरण जाहीर केलंय. या नव्या धोरणानुसार राज्यात सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं आणि 1 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं उद्दिष्ट उद्योग विभागानं ठेवलं. नगर विकास विभागानं राज्यातील सर्व 423 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा शासन निर्णय जारी केलाय. 2025-26 ते 2030-31 या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या अभियानातून 44,800 कोटी रुपयांचं विकास प्रकल्प साकारले जातील. ब्लेंडेड फायनान्सिंग पद्धतीद्वारे शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्हर्च्युअल रिएलिटी रोड सेफ्टी टॅब लॅबची पाहणी केली. भारत केअरच्या माध्यमातून उभारण्यात आलेली ही राज्यातील पहिली प्रयोगशाळा आहे. अत्याधुनिक व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक नियमांचं प्रशिक्षण दिलं जाते. हा उपक्रम रस्ते अपघातांमध्ये घट आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. विकासवाडी येथील 31.90 एकर जागा जिल्हा क्रिकेट संघटनेला हस्तांतरित करण्यात आली. येथे ICC निकषानुसार 35,000 क्षमतेचं स्टेडियम, इंडोर केंद्र आणि स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारलं जाईल. या मल्टी स्पोर्ट्स हबमुळे क्रीडा पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. गडचिरोलीतील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार देण्यासाठी रेशीम संचालनालय आणि बायफ यांच्यात सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली. या प्रकल्पाअंतर्गत 2270हून अधिक कुटुंबांना उत्पन्नाची संधी मिळून महिला आणि अनुसूचित जमातींचं आर्थिक सक्षमीकरण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 579 उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं. यात शासनाच्या मंजुरीनंतर कायम सेवेत समाविष्ट झालेल्या मनपाच्या 476 सफाई कर्मचाऱ्यांचा आणि थेट सेवा भरतीतील 103 जणांचा समावेश आहे. मनपा मुख्यालयात झालेल्या या सोहळ्यामध्ये परिवहन विभागाच्या नव्या व्हॉट्सअप तिकीट प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.